हे बघ, हा नवीन इन्शुरन्स प्लॅन आहे. कोणीही कस्टमर एफडी किंवा लॉकरची चौकशी करायला आला की त्याला सांगायचा हा इन्शुरन्स प्लॅन. त्याला म्हणावं कंपल्सरी आहे, घ्यावाच लागेल. पण खरंच कंपल्सरी आहे का? असं कंपल्सरी नाहीये ग. कुरकुर केली तर सोडून द्यायचं, घेतला तर घेतला. 10 पैकी 2 जणांनी तरी प्लॅन घेतला तरी आपला फायदाच आहे ना. सर, त्यापेक्षा मी नीट समजून घेते आधी आणि शक्यतो लोकांना समजवायचा प्रयत्न करते. करेक्ट, व्हेरी गुड व्हेरी गुड. ते एकदा वाचून घे सगळं, म्हणजे तुझ्या लक्षात येईल काय काय सांगायचं. एक्सक्यूज मी, एफडी ची चौकशी इथेच करायची का? हो, या ना, बसा. हो, थँक्यू. नवी एफडी बनवायची आहे का तुम्हाला? नाही नाही, मॅच्युअर झालेली आहे, त्याचेच पैसे घ्यायचे. अच्छा, कधी मॅच्युअर झाली आहे? नोव्हेंबर मध्ये. नोव्हेंबर? पण म्हणजे अजून वेळ आहे मॅच्युअर व्हायला. नाही नाही, नोव्हेंबर 2013 मध्ये झाली आहे. अहो, तेच सांगते मी, अजून 4 महिने आहेत तुमची एफडी मॅच्युअर व्हायला. अहो मॅडम, गेल्या वर्षीचं बोलतोय मी, गेल्या वर्षीचा नोव्हेंबर महिना. अहो आता मॅच्युअर होऊन इतकी जुनी झाली आहे की केव्हाही गळून पडेल. तुमच्याकडे तुमचं एफडी सर्टिफिकेट असेल ना, दाखवता ते? हो हो, हे घ्या. मॅडम, हे 2014 साल चालू आहे. बँकेत नोकरी करता ना तुम्ही, आणि तुम्हाला साल माहित नाही? कसा विश्वास ठेवायचा आम्ही तुमच्यावर? हो हो, मी बघतो काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय. अहो, घोटाळा माझा नाही, यांचा झालाय. एक काम करूया, आपण माझ्या केबिन मध्ये बसून बोलूया. मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो. मी या ब्रँचचा मॅनेजर आहे. हा, नो प्रॉब्लेम. चला चला चला, आपण बघूया काय ते. बघायचंय काय? मला माझ्या एफडीचे पैसे हवेत. अहो, मिळणार तुम्हाला एफडीचे पैसे. तुमचे कसे जात आहेत? नोव्हेंबरची एफडी, तुम्ही तर उशीरच झाला ना यायला. हो, 6 महिने मी बाहेर होतो. मला वाटलंच. एक अख्खं साल कसं चुकू शकते मी? यावर्षी म्हणावा तितका पाऊस नाही झाला ना? बघा ना, यावर्षी सारच बिघडलंय. भयंकर उकाडा आणि अजूनही पाऊस नाहीये. भयंकर उकाडा? तुम्हाला जाणवलं नाही? गेले काही महिने फार हाल झाले आहेत. गेल्या वर्षी चांगला पाऊस पडला होता. हो का? तुम्हाला आठवतंय सगळं? हो, म्हणजे काय, न आठवायला काय झालं? हा, आहो, ते कुठलं साल चालू आहे आता? हॅलो, कोण? हा, कुठे येऊ? आहो. हो हो, आले. बरं. आहो, साल. हाय. हॅलो. काही शोधताय का तुम्ही? हो, नाही म्हणजे तुम्हाला काही विचारायचंय का? ऍक्च्युली विचारायचंय, पण. अहो, मग विचारा ना. तुम्हाला? हो, काय हरकत आहे, विचारा ना. ओके. माझा ना थोडा गोंधळ होतोय, म्हणजे वेळेचा, माणसांचा.
असं वाटतंय का तुम्हाला? हा, आय मीन असं का वाटतंय तुम्हाला? का कोण जाणे, पण होतंय असं. अहो माझा ऍक्सिडेंट झाला होता ना. हो माहितीये मला. अह, तुमच्याच गाडीमुळे झाला होता ना. अँड आय एम सॉरी फॉर दॅट. इट्स ओके. मी गंमत करत होते. पण मी नाही करत आहे. तुम्ही ना सगळं खूप सिरियसली घेता बाबा. आता घ्यायला लागलोय. कॅज्युअली घेण्याची खूप मोठी किंमत मोजली मी. एक प्रश्न विचारू? हो. काही प्रॉब्लेम आहे का? हा? तुमचे डोळे, म्हणजे त्या डोळ्यांमध्ये ना खूप त्रास दिसतो. खूप करुण आहेत तुमचे डोळे. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही. तुमचे डोळे एक सांगताय आणि शब्द प्रेमभंग झालाय का तुमचा? तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, म्हणजे मी नाही असं काही सांगत. म्हणजे असं म्हणजे जजमेंटल होणं बरोबर नाही ना. सॉरी, म्हणजे तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर इट्स ओके. इट्स रिअली ओके. अहो नाही, अहो ऍब्सोल्युटली तसं काही नाही. मी सांगेन ना तुम्हाला, मी नक्की सांगेन. पण तुम्ही आता काहीतरी आठवण्याबद्दल बोलत होतात ना. ते काय आठवण्याबद्दल बोलत होतात? हो म्हणजे मला ना मला काय होतंय माहितीये, काहीतरी मिस होतंय असं वाटतंय. पण एवढा मोठा काळ कसा मिस होईल ना, मला कळत नाहीये नीट काही. माझी बस आली. माझी बस आली. अहो पुढच्या बसनी जा ना तुम्ही. नाही जाता येणार, मला उशीर होईल. घरी वाट बघत असते. अहो नाही, मी तुम्हाला सोडतो ना घरी. नाही नको, मला जायला हवं. अहो नाही, हा एक विषय संपव आणि मग जा ना तुम्ही. अहो इतका महत्वाचा नाहीये. नाही पण माझ्यासाठी महत्वाचं आहे. प्लीज बोला ना. बाय. अहो पुढच्या बसने. अहो पुढच्या बस. हे बघा, प्रश्न माझ्या पायांचा आहे, त्यामुळे ऑपरेशन करायचं की नाही हे माझं मला ठरवू द्या. हो, पाय तुमचे असले तरी परिणाम खरादाराला भोगावा लागतोय. काय भोगायला लागतात? माझी कामं माझी मी करतोच आहे ना. कुणाला भार पडू नये म्हणून प्रयत्न करतोच आहे ना. हो, पण उपयोग होतो का? आम्हाला करावं लागतंच ना काही ना काहीतरी. आता पिंट्या असं म्हणाला, माझी नोकरी आहे, करायची की नाही ते मी ठरवेन. मुकाट्याने चांगली संधी मिळाल्यानंतर घेतली ना त्याने थांबायला हवं होतं. आणखी चांगली संधी मिळाली असती त्याला. कधी आणि किती थांबायला हवं होतं? आपण थांबलो नाही का? ते गोखले त्याला नोकरी देतायत म्हणून. किती पूर्ण वर्ष गेलं त्याचं. दिली का त्यांनी नोकरी? हातात काय पडलं? नारळ. इतकी मोठी कंपनी, इतकी श्रीमंती, पण साधी नोकरी देता आली नाही त्यांना कधी आपल्या पोराला. आपण काय भीक मागितल्यासारखी मागायला हवी होती का? त्यांना नाही सुचलं ते?
कारण किंमतच नाहीये ना त्यांना आपली. आपण काय भिकारडे ना. आपल्या पिंट्यासाठी नोकरीसाठी कधी काही केलं का त्यांनी? हा, की साधी चौकशी केली आपली? बाबा तुमचे पाय कसे आहेत, तुमचं काही ऑपरेशन करायचंय का? काही म्हणजे काही नाही. कारण ते आपल्या स्वाभिमानाची कदर करतात. चुलीत घाला तुमचा तो स्वाभिमान. इथे 2 वेळा ताटात काय घालायचं ह्याची चिंता लागून राहिली मला, आणि तुम्ही आपला स्वाभिमान कुरवाळत बसलायत. तुम्हाला सांगते अनिलराव, काही म्हणजे काही उपयोग झाला नाही जानूचं त्या घरात लग्न लावून. हो, काडीचंही सुख मिळालेलं नाहीये आम्हाला. कला, अगं आपण आपली मुलगी त्या घरात आपल्या सुखासाठी दिलेली नाहीये, तिच्या सुखासाठी दिलीये. हो, पण ते मिळालं का सुख? मग मिळालं का तिला तरी? आणि इतकं जर सुख मिळत होतं तिला, तर मग परत का आणली तिला इथे? कला, कला, अगं आपण आई वडील आहोत तिचे. अडी अडचणीच्या वेळी मुलीच्या पाठीशी उभं नको करायला आपण. हो, पण पाय धड असायला हवेत ना. आणि मी म्हणते, मुलीच्या लग्नाने झाला आपल्याला काही फायदा तर त्यात काही बिघडतंय का? आई वडील सुखी असले तर मुलगीही सुखी राहते, सुखाने संसार करते. हे असंच असतं जगभर. आपलं काही चुकलं का मग त्याच्यात? चुकलंच आपलं. आपण जानूचं लग्न अनिलरावांशीच करून द्यायला हवं होतं. तुम्हाला सांगते अनिलराव, जानूचं तुमच्याशी लग्न झालं असतं ना तर खूप सुखात राहिली असती हो ती. काय माझ्या पोरीच्या वाट्याला आलंय बघा ना. आणि तरी ह्याला काही कळतच नाहीये. सदा मान नाही, पान नाही, कधी काही विचारपूस पण नाही. कला, कला, तू जरा गप्प बसणार आहेस का? का परक्या समोर हे सगळं बोलतीयेस? अजून तोंड दाबा. तुम्ही तोंड दाबा माझं. जावयानं तर कंबरडं मोडलंच आहे माझं. वाटोळं केलं माझ्या पोरीच्या आयुष्याचं. बघितलं ना, बघितलं ना, अपंग झाली तशी सोडून दिली तिला माहेरी. आता कसले नांदवतायत ते? तुम्हाला सांगते बघा, 2 महिन्यात जावई बापूंच्या दुसऱ्या लग्नाची बातमी नाही आली ना तर बापाचं नाव नाही लावणार मी. कला, कला, तोंड सांभाळून बोल. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस. अगं, जनाची नाही तर मनाची तरी लाज पाळ. बाबा, बाबा तुम्ही शांत व्हा. आई, राहू दे. तुम्ही बसा, 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 तुम्ही बसा. हात जोडून विनंती करतो तुम्हाला, तुम्ही माझ्या ऑपरेशनचा विषय काढू नका. मला तुमची मदत नको आहे. आणि तुम्ही पुन्हा जर या घरात आला नाहीत ना तर अत्यंत उपकार होतील आमच्यावर. का? कशा करता चाललाय हा आडमुठेपणा? तुमच्याच फायद्याचं चाललंय दिसत नाहीये का तुम्हाला? उगाच आपले दुखरे पाय मध्ये मध्ये टाकू नका. गोखल्यांनी तिकडे मुली पाहायला सुरुवात पण केली आहे. तुम्ही फक्त तुमच्या मुलीच्या भविष्याचा विचार करा. माझ्या मुलीच्या भवितव्याची काळजी मी करीन. तुम्ही माझ्या घरात लक्ष घालू नका. त्या माणसाने ना माझ्या आयुष्यात कधी सुख मिळूच नाही असा प्रयत्न चाललाय त्यांचा. हा म्हातारा आता मला नडायलाच लागलाय. बघितलं ना, रस्त्यावरचा कुत्रा असल्यासारखा हाडाड करतोय. मागच्या वेळेस पण ह्याच्यामुळेच लग्न मोडलं. या वेळेस मी तसं होऊ देणार नाही. बघतोच मी कसं माझं लग्न होत नाही ते. जानवी, कशी आहेस? ठीक आहे. कामाचा ताण तर पडत नाही ना तुझ्यावर? सगळे काळजी घेतायत माझी.
अगं घ्यायलाच हवी. अगं प्रत्येकाने आपण सगळ्यांनी एकमेकांची काळजी घ्यायलाच हवी. मी बघ ना, गेले काही दिवस काळजीने झोपच उडाले माझी. इतकी नका काळजी करू माझी. बरी आहे मी आता. जान्हवी, अगं तुझी नाही, बाबांची. बाबांच्या गुडघ्याची अवस्था फार वाईट आहे. कळतंय ते मला. अगं मी सरळ डॉक्टरांना भेटून आलो. विचारलं त्यांना आणखीन किती काळ त्यांना या वेदना सहन कराव्या लागणार आहेत. तुमचं शास्त्र एवढं पुढे गेलंय, यावर काहीच उपाय नाही. तेव्हा ते म्हणाले ऑपरेशन, लवकरात लवकर ऑपरेशन करून घ्यावं लागेल, नाहीतर एकही पाऊल पुढे टाकू शकणार नाहीत बिचारे बाबा. फक्त बाबांच्या मनातला माझ्याबद्दलचा आकस कमी होत नाहीये. त्यांना मी मदत करायला नकोय. मी सुद्धा म्हणणार होते तुम्हाला, तुम्ही नका करू हे. म्हणजे मी लोन काढते ना बँकेकडून, आणि माझ्या अंदाजाने मला पुरेसं लोन मिळेलही. जान्हवी, असं बोलून परका करतेस तू मला. हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. आता फक्त लग्नाची तारीख ठरायची बाकी आहे. आणि आता हे तू मी असं बोलायचं का आपण? कधी ठरवूया लग्नाची तारीख? मला जरा थोडा वेळ, म्हणजे मी पूर्ण बरी झाले असं मला नाही वाटत आहे. त्याच्यामुळे आपण थोडा वेळ घेऊया. आणि मला बरं वाटलं की बाबा ठरवतील ती तारीख चालेल मला. काय आहे ना, शेवटी तुमच्या घरातल्या गोष्टींमध्ये पडण्याचा मला अधिकार नाही. पण मला असं वाटतं की ऑपरेशनच्या बाबतीत तू त्यांच्याशी बोलून बघावंस. असं करता का तुम्ही? घरी या आणि प्रत्यक्ष बोला ना बाबांशी. नको नको, नडतात ते. म्हणजे त्यांना माझ्याशी बोलताना संकोच वाटत असेल. नाहीतर असं कर ना, तू त्यांच्याशी बोलून घे. ऑपरेशनची तारीख कधीची ठरवायची आणि तू मला कळव. जान्हवी, नुकताच तुझा ऍक्सिडेंट झालाय, आठवतंय ना तुला? हो, म्हणजे आज सकाळपासूनच जाणवत आहे मला तसं. काहीतरी गोंधळ होतोय माझा. तेच ते. हे बघ, गोंधळ होऊ देऊ नकोस आणि घाबरूही नकोस. गेल्या 2 वेळेच्या अपॉइंटमेंटला बाबा आलेच नाहीत. नाही, ते मान्य करणार नाही, पण हे तू लक्षात ठेव आणि पुन्हा असा गोंधळ होऊ देऊ नकोस. ठीक आहे? आई, यशस्वी व्हा. तुमचे व्यवसाय सुरळीत चालू झालेत, मला खूप बरं वाटतंय. मला तुम्हा दोघींचा खूप अभिमान वाटतोय. म्हणजे ज्या वयात लोक एकेका कामामधून आपलं अंग काढून घेतात ना, त्या वयात तुम्ही नवीन जबाबदारी स्वीकारताय. आणि नुसतं स्वीकारतच नाही आहात, तर यशस्वीपणे ती पारही पाडताय. अरे श्री, आता तर सुरुवात आहे, अजून सगळं सेट व्हायचंय. नाही, पण मला वाटतंय तुम्ही खूप छान सेट झालाय. म्हणजे सुरुवातीची जी एक काळजी, टेन्शन, भीती असते ना, ती दिसत नाही तुमच्या चेहऱ्यावर. तुम्ही खूप कॉन्फिडेंटली बिझनेस करताय. तेही स्वतःच्या हिमतीवर, स्वबळावर, कुणाच्याही आधाराची किंवा मदतीची अपेक्षा न ठेवता. जोडीदार असल्यानंच आयुष्य चांगलं जगता येतं असं नाही. त्या पलीकडे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करण्यातही आनंद असतो, हे तुम्ही दाखवून दिलंय. आणि मला त्याचंच बरं वाटतंय. आई, आज जर जान्हवी असती ना, तर हे सगळं बघून तिला जितका आनंद झाला असता ना, तो आनंद सुद्धा आमच्यासाठी लाख मोलाचा असता. आई, तुम्ही म्हणालात ना की आम्ही कुणाच्याही आधाराशिवाय उभ्या राहिलो, पण तसं नाही. तुम्ही सगळ्याजणी आमच्या पाठीशी होतात. आणि जान्हवीचाही खूप आधार वाटायचा.
तिनेच तर ढकललं, नाही तर मी काही माझा बिझनेस पुन्हा सुरू केला नसता. येईल, तीही नक्की बघायला येईल. हो नक्की येईल. आम्ही आता उद्या चाललोय ना परत बँकेत. आता परत कशाला? अरे परवा माझं अकाउंट उघडलं, उद्या इंदू वहिनीचं. आम्ही ठरवलंय ना जान्हवीशी मैत्री वाढवायची म्हणून. इंदू वहिनी मराठीत बोललीस ना तर लवकर मैत्री होईल. का? जान्हवीला कळतं इंग्रजी. पण तुझं इंग्रजी कळणं जरा कठीणच आहे. सवय असावी लागते त्याच्यासाठी. आणि बँकेत सगळ्यांना मराठी कळतं, मग कशाला बोलायचं इंग्रजीमध्ये? पण मग माय प्रॅक्टिस हाऊ टू इन्क्रीज. आणि जान्हवी समजून घेते, ती नाही माझ्या इंग्रजीतल्या चुका काढत. खरंय तुझं. दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा त्यांना समजूनच घेण्याचा प्रयत्न करते ती. हे बरोबर आहे, हे चूक आहे, अशी सरसकट विधानं नाही करत ती. खूप समजूतदार आहे. मोठी तू बिंदास्त इंग्लिश मध्ये बोल, नाहीतर हाऊ युअर प्रॅक्टिस विल इन्क्रीज, नाही का? काही नाही रे, मी सहज म्हंटल. उगाच सगळे हसतात रे तिथे म्हणून. सो लाफ दे. लाफिंग त्यांचेच टूथ सिंग. बरोबर आहे तुझं. हसतील त्यांचे दात दिसतील. यू डोंट गिव्ह लक्ष. हे बघ इंदू, बँकेत गेल्यानंतर तू जास्त बोलायचं नाही सांग. जरा कमीच बोल, नाहीतर तुझं इंग्लिश झाडाला लागशील. हे सगळे गोंधळून जातील. आई दॅट्स ओनली. बरं नाही बोलणार, नाही बोलणार.